25 तारखेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व विद्यार्थी मोर्चा काढण्यात आला होता. दर्यापूर बंदचं आयोजन केलं होतं. दर्यापूरचं आयोजन केल्यामुळे वरिष्ठांनी मला हे केलं की बा तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतो, तुम्ही एक वेळा नगर परिषदमध्ये बैठकीला या. सुधाकर भाऊनी विनंती केली, रामेश्वररावने केली आणि पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा मला विनंती केली की बा समस्यानं जर मार्ग निघत असेल तर मग मोर्चा काढण्याचं काय काम. मी त्यांच्या शब्दाला मान देऊन आज नगर परिषदमध्ये बैठकीमध्ये आलो. त्यांनी मला सांगितलं की मी पुतळा बनवून देतो, त्यामुळे आम्ही चूक राहिलो. त्यांना आम्ही 1 वर्षाची मुदत देत आहे. 1 वर्षाच्या मुदतीमध्ये जर त्यांनी आमचं काम केलं नाही बाबासाहेबांच्या पुतळ्याचं, तर पुन्हा आम्ही आंदोलन करेल आणि उग्र आंदोलन करेल, याचासुद्धा मी नगर परिषदला इशारा दिला. तुम्ही या दरम्यान बोलताना खासदारांवर आरोप केले आहे. हां, माननीय खासदार महोदय म्हणतात की मी त्याच्यावर निधी टाकला, पण त्याच्यावर आज सुधाकर भाऊ भारसाकडे आणि रामेश्वरराव चव्हाण यांनी सांगितलं की त्याच्यावर कुठलाच निधी नाही. फक्त आम्ही ठराव घेतला. म्हणजे खासदारांचा मग विरोध लागेल. खासदाराचं काम आहे पुतळा बसवणे किंवा पुतळ्याचं संरक्षण करणे किंवा निधी देणे, हे माझं काम नाही. कारण ते आमदार राहिलेले आहेत, आता खासदार राहिलेले आहेत.